नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संकष्टी स्पेशल काहीतरी हटके बनवायचं आहे का? मग हे साबुदाणा फ्रेंच फ्राईज नक्की बनवा. कुरकुरीत, चटपटीत आणि अगदी हॉटेलसारखी चव. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता 1 कप साबुदाणा असा मी रात्री भिजवसा ठेवला होता, तो आपण या बाउलमध्ये घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर इकडे मी मिरची आणि जिरं असं कुटून घेतलेलं आहे. इकडे मी 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे, तुम्ही तुमच्या अंदाजे वापरा. त्यानंतर चिमूटभर लाल मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर काळी मिरी पावडर आहे, ती घालायची आहे. थोडीशी चिमूटभर इकडे मी साखर घालणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे, ते घालायचं आहे. आपण आता या मिश्रणामध्ये 3 उकडलेले बटाटे आहेत, ते घ्यायचे आहेत. ते असे हाताच्या साहाय्याने असे मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्ही किसून पण घेऊ शकता बटाटे. बघू शकता बटाटे आपले मॅश करून झालेले आहेत. आपण आता हे हाताच्या साहाय्याने सगळं मिश्रण आहे ते असं मिक्स करायचं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. आपण आता ह्याचे फ्रेंच फ्राईज बनवून घेऊया. त्यासाठी थोडंसं हाताला असं तेल लावायचं आहे व असं मिश्रण घ्यायचं आहे. बघू शकता एकदम सोपं आहे करण्यासाठी. बघू शकता असे फ्रेंच फ्राईज आहेत ते करून घ्यायचे आहेत. आपण आता हे तळून घेणार आहोत. बघू शकता मी असे करून घेतलेले आहेत. आपण आता हे तळून घेणार आहोत, म्हणजेच डीप फ्राय करायचे आहेत. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता हे साबुदाणा फ्रेंच फ्राईज आहेत ते या तेलामध्ये असे एक एक करून सोडायचे आहेत. हाय टू मीडियम, मीडियम टू हाय फ्लेमवर आपण आता हे मस्तपैकी असे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मध्ये मध्ये असे परतवून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. हे तुम्ही फ्रेंच फ्राईज गोड दही किंवा शेंगदाण्याची चटणी असते त्याच्याबरोबर पण खाऊ शकता आणि असेच पण खाऊ शकता. बघू शकता मस्तपैकी आपले संकष्टी स्पेशल साबुदाणाचे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.